पालघर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवाराच्या विजयासाठी नेते मंडळींची वर्णी पालघर जिल्ह्यात वाढलेली पाहायला मिळत आहे। यातच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे। वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना मध्ये दुसऱ्या ठिकाणी बोलवलेलं, त्यांच्याकडून 20 कोटी मागितलं। जरा विचारा, 20 कोणती कामं होणार आहेत? वसई विरार, पालघर, दाडू, जव्हार, मोखाडा आणि गोष्टी करतात निपटा डालेंगे। अरे निपटा डालेंगे क्या? अगोदर तुमचे आवरा पालकमंत्री कोणाचं भलं करण्याकरता हे करतात पैसे, आणि एवढे पैशाचं करणार काय? हिंमत असेल ना एक माणुसकीत लढा। खाली चिटिंग करतात। माझी तर माहिती ही पण आहे का ज्यांनी शिटी मागितलेली निशाणी कलेक्टर महोदयांनी ते रिजेक्ट केल्यावर, म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्टरला बोलला करणार आहे। बहुतेक वसई आपलं पालघर जिल्ह्यातून 100 कोटी वेगळे MSCB असेल, तुम्ही काम करा, नका करू, लाईट राहो न राहो, रस्ते हो खड्डे पडो, पाणी जल जीवन मिशन शर्मेची बाप जा फिरा अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये। हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी यावं माझ्याबरोबर, दाखवतो। विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल, मी विहिरीची खोली वरती बघितलाय। म्हणजे 2-3 फुटाचा कठडा बांधायचा, यांनी 15 फूट कठडा, पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय? जल जीवन मिशन 5 किलोमीटर वरती पाणी बाप जन्मत जाणार नाही, बाप जन्मत पाणी जाणार नाही। केला तर राजकारण कोणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती आणि आरोप प्रत्यारोपांच्या खैरी मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत। आपण काय सांगतो? आरोप प्रत्यारोप लागलाय। माननीय उपमुख्यमंत्री बोलले बेडूक बैल नाही होत, तर माझं शरीर तर बेडक्यासारखं दिसत नाही। स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही, ती स्वतःबद्दल बोलले। आणि काय ती सियाल खालकाईंचे चेहरे होता आणि इकडे चेहरत आहेत। आणि तिसरं, वसई वालों को वसई में निपट डालेंगे। काय गाजर मुली आहे का? सगळ्या वसईकरांचा अपमान आहे। वसई वालों को निपट डालेंगे, बाप का राज है। अरे है औकात तो इज्जत से लड़ो। गली के लिए दिल्ली में बचेगी, गली की सिटी दिल्ली में बचेगी, बाकी इनके बारे में बोलने का नहीं। मैंने आज तक एक रखा है, एक मी पक्ष पाळलाय का चांगल्या भाषेत आपण आपला प्रचार करायचा। कोणत्या लेवलला हे प्रचार करतात? इतर शिवर, सियाल, मेंढक तुमचे सगळे लाचार माझ्या दरवाजात होते इलेक्शनला।